मी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तूप घेतलेलं आहे. त्यात मी थोडं तेल घालत आहे. आता घालायचं आहे शिमला मिरची. शिमला मिरची छान परतून घ्यायची आहे. आता घालायचा आहे कांदा. कांदा पण छान मऊ होईपर्यंत परतायचा आहे. आता घालायचा आहे आपल्याला पावभाजीचा सिक्रेट मसाला. या मसाल्याने खरंच पावभाजीला खूप छान चव येते. तुम्ही नक्की ट्राय करा ही पावभाजी असा मसाला घालून. आता आपण बघत आहे पावभाजीचा सिक्रेट मसाला. 1 चमचा लाल तिखट, लसूण कमीत कमी 10 ते 15 पाकळ्या असतील. पावभाजी मसाला 2 चमचे. हे मिक्सरमध्ये पाणी टाकून बारीक करून घ्यायचं आहे. आता घालायचा आहे आपल्याला पावभाजीचा सिक्रेट मसाला. या मसाल्याला तेल सुटायला आलं की आता घालायचं आहे टोमॅटोची प्युरी. टोमॅटोची प्युरी घालून छान परतवून घ्यायचं आहे पूर्ण टोमॅटोची प्युरी आटेपर्यंत. आता घालायचं आहे कोबीची प्युरी. मी हा कोबी कुकरमध्ये बटाटे शिजवताना पाणी न घालता शिजवलेला आहे. कोबीची प्युरी टाकल्यानंतर छान आटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे. आता घालायचं आहे आलं लसूण ठेचलेलं. आता घालायचं आहे किसलेला बटाटा, वाटाणे आहे, गरम पाणी, मीठ. हे आपल्याला 10 ते 15 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. कोथिंबीर, मी माझ्या मुलीला पावभाजीसोबत चपाती देते. तुम्ही काय देता?